नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थेट स्वागत आहे तुमचं गोव्यामधून। आणि गोव्यामध्ये आज आपला लास्टचा दिवस। हे बघा, सर्व बॅग वगैरे भरून आपल्या गाडीमध्ये आता आपण निघणार आहोत। एक गोव्याचा आपला पॉइंट राहिलेला आहे, तो करून मग आपण आता जाणार मालवणला। आणि या साईडला मस्त गाडी वगैरे पुसून घेतलेली आहे आणि वॉशरमध्ये पाणी टाकायला लावलेलं आहे। चला, आता वाजलेत 9:30। आता डोना पावला हा एक पॉइंट बाकी आहे आपला, तर तिकडे जाऊया। तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि हा शेवटचा व्ह्यू पाहून घ्या आपल्या विल्याचा। जिगा भाई कैसा है? एकदम मजे में। गौरव भाई एकदम नंबर। क्या रे भाई? और इधर देशान काच सॉल्ट करायला लागलेला आहे एकदम पुसून मस्तपैकी। चला आता गाडीमध्ये भेटूया बसून। तर मंडळी, आपण गाडी पार्किंग मध्ये लावून आता चाललोय डोना पावला व्ह्यू पॉइंटवर। आणि लोकेशन खूप सुंदर आहे, पण एकच गोष्ट आहे की 15-20 मिनिटाचा वॉक करायला लागतो, ते पण डाऊनमध्ये। आता जाताना काय वाटत नाही, येताना चढण लागेल, बेकार का। मी तुम्हाला व्ह्यू दाखवू का? हो भाई साहब, व्ह्यू दाखवतो तुम्हाला, चला। फायनली मंडळी, चालून नुसता चालून आम्ही पोहोचलेलो होतो इकडे। बापरे, व्ह्यू बघा, हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही। चला, पाहू शकता काय, तुम्हाला दाखवतोच। पैसा इतना खर्चा करके आए हम लोग इधर, तो कुछ तो दिखाना पड़ेगा ना भाई, वरना क्या मतलब है इतना दूर आके। ओहो, जेट्स हाँ बघा व्यू, इससे बोलते हैं नजारा। आणि फायनली मंडळी, आपण पोचलो आहोत डोना पावला व्ह्यू पॉइंट। आणि पर इथे अडल्टचं तिकीट बघा 50 रुपीज। आणि या साईडला फुल समुद्र किनारा। मेन लोकेशन हे बघा, हे मेन लोकेशन। प्रवेश झालेला आहे तिकीट वगैरे घेऊन। आणि आता वाजलेत 10:40। पब्लिक खूप कमी आहे, कारण ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे। हे बघा, गरमी खूप आहे यार गोव्यामध्ये। गाडीतून बाहेर निघलं का काम 25 होऊन जातो। आणि या पॉइंटवर भरपूर मूवीची शूटिंग झालेली होती। आणि सर्वात फेमस झाला म्हणजे शूटिंग मुले तो म्हणजे आपला सिंघम मूवी।
या साईडला तो सीन होता सिंगमचा, ते आता मूवीसाठीच बनवलेला ते. सर्वांचा फोटोशूट झालेला आहे आणि आता चाललोय मेन पॉइंटवर. वरती जाऊन बघूया काय सीन आहे. तो लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा गेलो नव्हतो, आता बघूया जाऊन काय आहे तो सीन. हा बघा एंट्रन्स. तो फायनली व्ह्यूच्या टॉप पॉइंटला पोहोचलेलो होतो आपण आणि फुल पब्लिक आणि टॉप पॉइंटवरून व्ह्यू पहा कसा एक नंबर येतो. सो फायनली व्ह्यू पॉईंटवर आपण भरपूर सारे फोटो काढलेले आहेत. आता निघूया कारण पब्लिक पण भरपूर वाढत आहे. सो फायनली आपला गोव्यामधला शेवटचा पॉईंट फिरून झालेला आहे. दिव्या भाई किधर जाने का? मालवन जाने का? मालवन कोकण में, कोकण के गहराइयों में हम समंदर की लहरों पे योगी पोज मारने वाला है, एकदम बढ़िया वाला. समुद्र में हम एकदम रिल्स बिल्स एकदम खतरनाक तरीके से. और देशन भाई हम लोग को ये क्या बोलते हैं उसको, बागड़ा फ्राई खिलाने वाला है. उसके हाथ का स्पेशल खिलाएगा ना दोस्त? ओके चलो. तर आता भरपूर चढायचं आहे आपल्याला कारण चढणच आहे. सो फायनली मंडळी गोव्यामधला आपला शेवटचा दिवस होता आणि आपण डोनापोलावर जाऊन आलोय आणि आता चाललोय घरी. सो बाय बाय गोवा, अगली बार फिर आएंगे आपको देखने के लिए. इसलिए धन्यवाद गोवा वाले वासियों. बहुत मजा किया हम लोग ने. 3-4 दिन मजा नहीं. लाइफ बीच घूमे, मंदिर पे गए और चर्च पे घूमे और रंगे बिरंगी कलरफुल घरों के गलियों में घूमे, खाना पीना खाया. क्रूज पे भी गए थे कल. एकदम मजा नहीं लाइफ. बोटिंग बेटिंग सब करके अभी जा रहे हम लोग मालवन. बोले तो कोकण बोलते हैं, कोकण.
मंडळी, मालवणमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आम्हाला जायचं तारकर्ली बीचवर रूम घेण्यासाठी. त्याच्या आधी आपण जेवायला जाऊया. भूक लागली, सकाळपासून काय नाही खाल्लंय. आणि व्ह्यू चेक करू शकता तुम्ही, एकदम ऑसम आहे भाई, ऑसम. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मालवण 25 किलोमीटर फक्त. आणि सफर आमचा एकदम मस्त पैकी चालू आहे. सो फायनली मंडळी, गाडी पार्किंग मध्ये लावलेली आणि आपण पोहोचलेलो आहोत द मालवण बीच. आणि समोरच तिकडे आहे तो बघा, समोरच तिकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि आपण मालवण मध्ये आलेलो आहोत आणि जेवण घेतलेलं इकडे. 2 कोलबी थाली, 2 चिकन थाली आणि 1 बागडा थाली असं मागवलेलं आहे आपण. तर जेवूया. आता संध्याकाळचे वाजले 4 वाजता आम्ही जेवायला बसलो भाई. आमचं जेवणाचा टाइम टेबल लिहिलेला आहे सध्या. आता इकडनं खाऊन पिऊन मग आपण देवबागला जाऊया. सो गाईज, संध्याकाळचे वाजले 5:30. जेवून वगैरे डायरेक्ट रूमवर येऊन आम्ही आराम केला. आणि आता आमचा इकडे चाय ब्रेक चालू आहे. हे बघा, आता चाय वगैरे पिऊन मग आपण फ्रेश होणार आणि आपण जाणार सर्वात फेमस बीच म्हणजे देवबाग बीच. देवबाग बीचवर जाऊया आणि मग तुम्हाला सीन दाखवतो देवबाग बीचचे काय आहेत ते. फायनली चाय वगैरे पिऊन आता आपण चाललोय देवबाग बीचवर. आणि टायमिंग 6चा झालेला आहे. आता सनसेट पाहायला चाललेलो आहे आम्ही देवबागला. आणि या साईडला सीन पाहू शकताय तुम्ही कसा, 1 नंबर. हे बघा, वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भोवळे तर एकदम झकास. चला कंटिन्यू व्हिडिओ मध्ये डायरेक्ट भेटूया देवबाग बीचवर. सो फायनली मंडळी, आपण आलोय देवबाग बीच. एक साईडला अरबी समुद्र आणि एक साईडला कर्ली नदी यांचा संगमाचा हा व्ह्यू पॉइंट आहे. आणि भरती आलेली आहे समुद्राला. पाणी एकदम वरपर्यंत येत आहे. हे बघा, लाटा बघा, फक्त लाटा त्या बघा, मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. आजचा प्रोग्राम होता आमचा पोहायचा, पण काय करणार, कॅन्सल केला आम्ही डायरेक्ट आता उद्यालाच पोहणार. आणि या साईडला सनसेट होत आहे, पण काय करणार, भरती नसती तर आपण इकडनं फिरून गेलो असतो त्या साईडला. आणि फुल पब्लिक पाहू शकता मंडळी. सो गाईज, समुद्राच्या एकदम जवळ आलेलो आहोत आपण. लोकेशन चेंज केलेलं आहे. आपण त्या साईडला होतो, आता आलो या साईडला. आणि या साईडला लाटा बघा, या बघा कशा, 1 नंबर सीन पाहू शकताय काय आहे. आणि या साईडला हे बघा, रूम बघा कसे आहेत, एकदम भारीवाले. आणि आपला सनसेट त्या साईडला आहे. लाटा बघा ना कशा आहेत, जोरदार भरती आहे म्हणून.
आणि मंडळी पाहता पाहता सूर्य गेलेला आहे ढगांच्या आतमध्ये. हे बघा सनसेट झालेला आहे. अशा प्रकारे सनसेट पाहायला झालेलो. फुल एन्जॉय. आणि लाटा एवढ्या जोर जोरात येतात की सांगून फायदा नाही. हे बघा मोठ्या मोठ्या लाटा येतात. खूप बघायला मजा येते. पाणी एकदम निळशार साफ सुथरं. उद्या सकाळी मस्त आम्ही अंघोळ करायला जाऊ तेव्हा दाखवणार तुम्हाला पाण्यामध्ये कसं काय आहे ते सीन. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. येवा कोकण आपलंच असो. या साईडला हे होमस्टे बनवलेले आहेत. काय खतरनाक दिसतात बघा. एक नंबर. हे बघा सो फायनली मंडळी आपण चाललोय आता पुन्हा आपल्या रूमवर. मस्तपैकी आपण सनसेट एन्जॉय केला. मजा आली. आणि यांना एवढी मोठी लाट आली का याला फुल भिजवून टाकलं. ते टाइम लॅप्समध्ये तुम्हाला समजेलच. चला जाऊया आपली गाडी घेऊन आपल्या रूमवर आणि आराम करूया. आणि या साईडला आपण गाडी पार्किंग केली. त्या साईडला एक मस्त मंदिर पण आहे. पाहू शकताय. कुठला मंदिर आहे रे योगी? महादेवाचं वाटते मंदिर आहे. बोला हर हर महादेव. मग या साईडला बघा बोट काढून ठेवायला लागले. फुल मेहनत. भाई साहब फुल मेहनत. सो टाइम अपडेट वाजलेत 10 आणि आपण घेतलेलं आहे जेवण. जेवणामध्ये डाळ भात भाजी शाकाहारी आणि कोलबी फ्राय केलेली आहे. सोबत चपाती. आपली गँग एन्जॉय करते. बीचवर येऊन मस्त आराम केला. आता खाऊन पिऊन परत आराम करायचा आहे. उद्या सकाळी जायचं आहे बीचवर आपल्याला अंघोळ करायला. तर कंटिन्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूम दाखवतो. हा बघा समोरच रूम घेतलेला आहे आपण. सो फायनली मंडळी खाऊन पिऊन झालेला. आपली गाडी ते लावलेली आहे आणि तुम्हाला देतो आता आमचा रूम टूर. पाहू शकताय आमचा रूम. इथे कोकणमध्ये आम्ही आलोय ना. स्कुबा डायव्हिंग बन आहे सर्वजण बोलतात. तर त्याची फिलिंग येण्यासाठी आम्हाला रूम पण एकदम भारी भेटलेला आहे. हा बघा. हे बघा डॉल्फिन पाण्यामधले. हे बघा जेलीफिश. हे टोर्टाईल. आणि वरती कासव बिसव. हे बघा शार्क मासा. हे असा आपला रूम आहे. मस्त AC BC लावलेलं आहे बघा. स्कुबा डायव्हिंगची थीम इकडे. AC फुल कूलिंग. आणि हा मस्तपैकी आम्हाला बाथरूम भेटलेला आहे. प्रॉपर्टी एकदम नवीनच आहे. देशान कितीला पडले आपल्याला? 2000ला हा रूम पडलेला आपल्याला. हा दाखवली. हे बघा 2000 मध्ये आम्हाला रूम भेटलेला. मस्त AC फुल पार्किंग बिर्किंग. तो फायनली मंडळी हा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. इनो का इनो टाइमपास.